दक्षिण काशी समजल्या जाणारा पैठण शहरातील प्रसिद्ध व्यापारी प्रसाद खरात आपल्यासोबत आहे। प्रसाद खरात यांचे पैठण शहरातील नगर रोडवर गजानन एजन्सी नावाचं दुकान आहे। साहेब, आपलं संभाजीनगर समाचार या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। गेल्या वर्षी ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्या दुकानाचं जळीत प्रकरण झालं होतं आणि यात तुमचं लाखो रुपयाचं नुकसान झालं होतं, तरी आपण पुन्हा उभारीनं दुकान थाटले, याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार सर, प्रतिक्रिया म्हणजे अशी, ज्यावेळेस आपली दुकान जळाली तर त्याच्यानंतर मला माझ्याकडे जेवढे पण कंपन्याचे काम होते त्या सर्व कंपन्यांनी आणि त्यांच्या सेल्स टीमनं तसंच कंपनीच्या मालकांनी मला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि सपोर्ट केला। त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्रानेही मला खूप कोऑपरेट केले। तर सर, मला जे माझी तुमच्या मित्रांनी तुम्हाला काही मदत केली असं काय ऐकवण्यात येत आहे, तर ते कोणते कोणते मित्र आहेत की ज्यांनी तुम्हाला या कामी मानसिक पाठबळ दिलं आणि आपल्याला पुन्हा उभारीसाठी खूप मदत केली? माझे मित्र मी त्यांना दाजी म्हणतो, विजय जाधव सर, त्याचबरोबरीने माझे मित्र रोनक बापना सर यांनी मला कठीण काळामध्ये माझ्यासोबत राहिले आणि जे पण मला जी गोष्ट समजा पाहिजे होती त्या गोष्टीसाठी त्यांनी सपोर्ट करून पुन्हा एकदा मला उभारी दिली आणि परत एकदा गजानन एजन्सीची नव्याने जोमाने सुरुवात करण्यासाठी पाठबळ तसंच माझ्यासोबत राहून खंबीर साथ दिली। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आज प्रजासत्ताक दिन आहे। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण आपल्या नवीन गजानन एजन्सीचा शुभारंभ करीत आहोत, तर हा शुभारंभ कोणाच्या हस्ते करणार आहोत? शुभारंभ महंत श्री ओम गुरुदेव बाळकृष्ण स्वामी यांच्या हस्ते करत आहोत। बरं, तर आपल्याकडं जसं की आपण दिवसाला आणि तिथीला खूप महत्त्व आहे, तर त्या हिशोबानं आपण आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या दुकानाचा शुभारंभ करीत आहात, तर याचं काय औचित्य साधताय तुम्ही? सर, प्रजासत्ताक दिन हा आपला म्हणजे देशाचा गौरव दिवस आहे आजचा, तर त्या हिशोबाने मी विचार केला की तो दिवस शुभच आहे। मग त्या दिवशी सुरुवात केली तर निश्चितच पुढचं भवितव्य माझ्या एजन्सीचं माझ्याकडनं काम पण चांगलं होईल आणि माझं भवितव्य पण चांगलं राहील। मग देशाने जर तो दिवस निवडला तर मग मी पण तोच। तरुणांसाठी एक प्रेरणादायी काम आपलं आहे आणि आपण आपली दुकान इतकं मोठं नुकसान झालं असताना, जळीत प्रकरण झालं असताना सुद्धा पुन्हा उभारीनं आपण उभारलात, नवीन दुकानाचा आज शुभारंभ करत आहात। हे नवीन तरुणांसाठी एक प्रेरणादायी विषय आहे। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की आज गजानन एजन्सी नावाचं जे दुकान आपण थाटले त्याची सुरुवात आपण करत आहात, त्याच्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत। पण त्याच्यापैकी हा मुद्दा येतोय की आपल्याकडं कोणत्या कोणत्या वस्तूच्या एजन्सी आहेत? माझ्याकडं मसाल्यामध्ये 4 ते 5 एजन्सी आहेत। कुंश मसाले, सवई मसाले, क्वालिटी मसाले, झरीकर मसाले। बरं, याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते आयटम आहे आपल्याकडं? माझ्याकडं पनीर, ग्रीन पीस, बटर, चीज, क्रीम, खवा, गावरान तूप इत्यादी होलसेल करतो आहे मी। त्याचबरोबर मेल्टन मेलो आईस्क्रीमची माझी मोठी डीलरशिप आहे। अच्छा, या व्यतिरिक्त दुग्धजन्य कोणते कोणते पदार्थ आपल्याकडे उपलब्ध आहेत? माझ्याकडे बटर, चीज, त्याच्यानंतर खवा आहे, दही क्वांटिटीमध्ये असते माझ्याकडे। बरं, आपण शेवटी नागरिकांना, ग्राहकांना काय संदेश द्याल? संत एकनाथ महाराजांच्या आशीर्वादानं, ग्राहक मित्र यांच्या सर्वांच्या कृपा आशीर्वादानं आज पुन्हा एकदा मी नव्याने प्रजासत्ताक दिनी गजानन एजन्सीची सुरुवात करत आहोत। तरी आपण सर्वांनी या दिवशी उपस्थित राहावे
हीच माझी नम्र विनंती आणि आग्रहाचे निमंत्रण. धन्यवाद. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.